नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाचणी बाजरीची पौष्टिक अशी भाकरी, अगदी झटपट होईल अशी आणि सोप्या पद्धतीने। तर इथे मी बाउलमध्ये पीठ घेतलेलं आहे इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे। तर पाण्याला आपली छान उकळी आलेली आहे। आता मी ताटामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता या पिठावर आपण जे उकळलेलं पाणी होतं ते थोडं थोडं करून घालूया। एकदम सगळं घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। तर इथे मी पाणी घालून झालेलं आहे। आता ते मी चमच्याच्या सहाय्याने एकजीव करणार आहे। हाताने ते शक्य नाही आहे, म्हणून आधी आपण चमच्याच्या सहाय्यानेच एकजीव करायचं आहे। इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळं पीठ आपलं एकजीव केलेलं आहे। तर आता ते एकजीव झालं की अगदी हलक्या हाताने एकजीव करायचं आहे। हाताला सुद्धा चटके बसत आहेत, पण तरी पण अगदी हलकासा हात आपण त्याच्यावर फिरवायचा आहे। इथे बघू शकता या पद्धतीने मी अगदी अलगद असं एकजीव केलेलं आहे। तर आता आपण थोडं थोडं थंड पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे। अगदी जेवढं आपल्याला भाकरी वळता येईल एवढं पीठ असं छान घट्ट मळायचं आहे, जेणेकरून भाकरी आपली तुटणार फाटणार नाही अजिबात। तर थोडं थोडं पाणी करून इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। इथे बघू शकता अगदी छान असं आपलं पीठ मळून तयार आहे। इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे आणि ताटाला देखील आपल्या अजिबात चिकटलेलं नाही आहे आणि चिकटत देखील नाही आहे। इथे बघू शकता। तर आता हे आपलं तयार आहे पीठ। तर आता मी एक गोळा घेऊन त्याला हाताच्या सहाय्याने गोल आकार देऊन ते आता ताटामध्ये पीठ घेऊन ते मी भाकरी थापून घेणार आहे। इथे बघू शकता अगदी माझी भाकरी सहज फिरते पिठावर। तर हाताला थोडं थोडं पीठ लावून छान अशी ती गोल गरगरीत भाकरीच्या कडा बाजूने थापटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून बाजूने पूर्ण अशी आपली भाकरी पातळ दिसली पाहिजे। तर इथे बघू शकता अगदी सहज भाकरी आपली छान अशी वळली जाते। अगदी या पद्धतीने सोपी पद्धत आहे ही अगदी करायला। तर इथे बघू शकता अगदी पातळ अशी भाकरी आपली वळली गेली आहे, अगदी इतपत इथे बघू शकता तुम्ही। आणि आता आपण ती तव्यावर टाकूया। तर इथे मी आता त्याला वरून थोडंसं पाणी लावणार आहे। इथे पूर्ण पाणी लावून झालेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी काढून घेते। तर इथे आता आपण भाकरी आहे ती परतून घेऊया आणि खालच्या बाजूने छान अशी भाजून घेऊया। तर इथे आता चारी साईडने मी पूर्ण भाकरी भाजून घेते। आता आपण ती पलटी मारूया। आता इथे बघू शकता आपली भाकरी छान अशी फुगली गेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। तर तुमच्या देखील भाकऱ्या फुगत नसतील तर अशाच फुगणार टम्म। तर इथे बघू शकता आणि छान लुसलुशीत देखील झालेले आहेत। इथे बघू शकता। तर या पद्धतीने मी आता सगळ्या भाकऱ्या अशाच करून घेणार आहे। तर इथे माझ्या सगळ्या भाकऱ्या करून रेडी आहेत। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।